अभिनेता विकी कौशल अभिनीत छावा चित्रपटातील गाण्याला शिवप्रेमींचा विरोध। गाण्यामध्ये संभाजी महाराज आणि येसुबाई नाचत असताना दाखवलं। चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा दिला इशारा। छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवण्यात आलंय ते चुकीचं। संभाजीराजेंचा चित्रपटातील नृत्याच्या दृश्यावर आक्षेप। आपल्या महाराजांचा इतिहास हिंदी चित्रपटातून जगासमोर येत असेल तर त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा आपण पाठिंबा देणं गरजेचं। छावा चित्रपटातील गाण्याच्या विरोधावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अमित देशमुख आणि सतेज पाटील या दोन नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती। 27 जानेवारीला राहुल गांधींच्या महू दौऱ्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होणार असल्याची माहिती। राज्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीच्या 1.5 वर्षांच्या फॉर्म्युल्यासाठी शरद पवार आग्रही। मात्र काँग्रेस आणि शिवसेना सकारात्मक नसल्याची सूत्रांची माहिती। शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते माजी आमदार आमच्या संपर्कात। मंत्री उदय सामंतांचा दावा। शिंदेंचे हात बळकट करणं हेच आमचं ध्येय, सामंतांची प्रतिक्रिया। ज्यांना जायचे त्यांनी जा, मी पक्ष पुढे घेऊन जाण्यास सक्षम। मी निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालवेन। उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत मांडली भूमिका। स्वबळाच्या संकेतानंतर उद्धव ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन। राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ। जिल्हा प्रमुखांना ग्रामीण भागामध्ये ताकद वाढवण्याची उद्धव ठाकरेंची सूचना। उद्धव ठाकरे आपल्याशी स्वबळाबाबत बोलले पण टोकाची भूमिका नव्हती। महापालिकेसाठी ठाकरेंच्या स्वबळाच्या संकेतावर शरद पवारांचं भाष्य। उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार असतील तर स्वागतच करू। ठाकरेंच्या स्वबळाच्या संकेतानंतर नाना पटोले यांची प्रतिक्रिया। तिघं मिळून लढले तरी 288 पैकी 48 आमदार आले। केवळ आपलं अस्तित्व आहे हे भासवण्यासाठी ठाकरेंची धडपड सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या संकेतावर किरीट सोमय्या यांचा टोला। राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू होणार। आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पेपरलेस करण्याचा निर्णय। यासाठी ऑनलाईन प्रणाली लवकरच विकसित करण्यात येणार। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची केली पाहणी। कण्हेरी गुंफेलाही दिली भेट। मंत्रालयासमोर तरुणाचं झाडावर चढून आंदोलन। सुनील सोनवणे असं नाव असलेला हा तरुण नाशिक जिल्ह्यातील गिरणानगर गावचा रहिवासी। गिरणानगर ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी केलं आंदोलन। मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशनजवळ रिक्षाचालकाचा 20 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार। आरोपी रिक्षाचालकाकडून बलात्कार केल्याची कबुली। पोलिसांकडून आरोपीला अटक। अल्पवयीन मुलीला भेटायला बोलवून तिच्यामध्ये 3 मित्रांनी तिच्यावर केला अत्याचार। चित्रीकरणही केलं। कांदिवली परिसरातली घटना। तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।